हाय फ्रेंड्स, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तुमच्याच लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे prajaktaskitchen.com. आणि आज पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या सिरीजचा पार्ट 4 म्हणजे चौथा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. सो एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. सो फ्री फॉन्डंट ऑनलाईन क्लासचा आजचा आहे पार्ट 4 एपिसोड नंबर 4. जर या व्हिडिओचा एपिसोड नंबर 4 तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आधीचे 3 व्हिडिओ जे मी फॉन्डंट रिलेटेड अपलोड केलेले आहेत चॅनलवर, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात परंतु अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी खूप एफर्ट्स घेऊन तुमच्यापर्यंत ही फॉन्डंट रिलेटेड माहिती सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हालाही माझ्यासाठी एक छोटासा एफर्ट घ्यायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, ज्यामुळे सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि सोबतच हा व्हिडिओ शेअर करा. शेअर केल्याने नॉलेज नेहमी वाढत असतं, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अनेक होम बेकर्सला सुद्धा या व्हिडिओची भरपूर अशी मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तर आता तुमचा मी खूप वेळ घेतलेला आहे, चला वळूयात आपण आपल्या व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉन्डंट हाताळायचा कसा, त्यानंतर तो रोल आउट कसा करायचा, रोल केल्यानंतर केकला कव्हर कसा करायचा आणि एकदम स्मूथ फिनिशिंगमध्ये तो केकला पूर्णपणे व्यवस्थित कसा स्टिक करायचा, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. तुम्हाला सगळं नॉलेज यामध्येच एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल. फॉन्डंट रोल आउट करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची रोलिंग मॅट आवश्यक असते. याला सिलिकॉन मॅट म्हटलं जातं आणि यावर सगळे मेजरमेंट्स दिलेले असतात की आपण जो गोल लाटलेला आहे तो 6 इंचाचा आहे, 7 इंचाचा आहे, ज्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की आपण किती इंच रोल करावा. आता प्रत्येक केकसाठी किती इंच रोल केला पाहिजे ह्याही गोष्टींबद्दल आपण बोलणारच आहोत. सो ही आहे सिलिकॉन मॅट. त्यानंतर याला रोलिंग पिन असे म्हटले जाते आणि हे आहे स्मूथनर. हे फॉन्डंट केकवर अप्लाय केल्यानंतर उपयोगाचं असतं. सो याला स्मूथनर म्हटलं जातं. आणि हे आहे फॉन्डंट. आता फॉन्डंट वापरण्याची पद्धत अशी आहे की आपण डायरेक्ट असाच्या असा तो रोल आउट करू शकत नाही. याला व्यवस्थित मळून घ्यावं लागतं. सो मळण्याची पद्धत किंवा त्याला नीड करण्याची पद्धत अशी आहे की आपल्याला तो स्ट्रेच करत जायचा आहे हळूहळू अशा प्रकारे. याच्यामध्ये जी याची कॅरेक्टरिस्टिक्स असते स्ट्रेचेबिलिटी, ती ग्लुकोज सिरपमुळे येते. आणि आपण जसा स्ट्रेच करत जाऊ फॉन्डंट, जसं जसं नीड करत जाऊ तसा तो स्ट्रेचेबल होत जातो. सो आपल्याला आधी फॉन्डंट स्ट्रेचेबल करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपण जेव्हा फॉन्डंट केकवर ठेवू तेव्हा केकला म्हणजेच फॉन्डंटला क्रॅक जाणार नाही. त्यामुळे फॉन्डंट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे नीड करून घ्यायचा आहे. इथे 1 किलोचा केक कव्हर करण्यासाठी मी ऑलमोस्ट 300 ते 350 ग्रॅम फॉन्डंट घेतलेला आहे. आपल्याला 1 किलोचा केक करण्यासाठी 250 ग्रॅम एवढं फॉन्डंट लागतं आणि एक्स्ट्राचं फॉन्डंट आपण नंतर कटआउट करून काढून टाकतो. त्यामुळे घेताना थोडा जास्त घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा आपण नंतर कट करून टाकू शकतो. आता हे बघा, जसं जसं आपण याला नीड करत जातोय त्यामध्ये स्ट्रेचेबिलिटी येत चाललेली आहे. आधी त्याचे डायरेक्ट तुकडे होत होते, आता मात्र तो स्ट्रेच
घेतलेला आहे स्मूथ आणि आता आपल्याला तो रोल करायचा आहे. फॉन्डंट हाताळताना एक काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित हात आपले क्लीन करून घ्यायचे आहेत आणि मगच फॉन्डंट हाताळायचा आहे, ज्यामुळे फॉन्डंटचा कलर खराब होणार नाही. सो आता मी या मॅटवर थोडंसं कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे. खूप आपल्याला नको आहे. तर जेवढा आपला केक जेवढ्या इंचाचा आपण तयार केलेला आहे, आता मी 6 इंचाचा केक तयार केलेला आहे, तर आपल्याला हे लाटताना ऑलमोस्ट 12-13 इंचाच्या पुढे लाटायचं आहे. म्हणजे केक आहे त्याच्या दुप्पट आपल्याला त्याची जी गोल पोळी असते ती करायची आहे, ज्यामुळे फॉन्डंटने केक व्यवस्थित कवर होईल. केकची हाईट वगैरे बघायची आहे, कारण बऱ्याच वेळेला आता मी जो केक केलेला आहे त्याची हाईट जास्त आहे, त्यामुळे थोडंसं तो आपल्याला कवर करण्यासाठी जास्त लागेल. तर मी 14 इंचापर्यंत हा फॉन्डंट रोल करून घेते. रोलिंग पिन घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा थोडासा कॉर्नफ्लोअर लावलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे फॉन्डंट रोल करायचा आहे. आणि हा आपल्याला पोळीसारखा उलटा करायचा नाही आहे, फक्त आपण जागेवरनं असा फिरू शकतो. पोळीसारखा आपल्याला खालीवर करायचा. कॉर्नफ्लोअरचा वापर आपण इथे करू शकतो. सो एकदम व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने सारखा रोल आउट तो करायचा आहे. मला बऱ्याच जणांची कमेंट येत आहे की फॉन्डंट केक आपण किती दिवस रूम टेम्परेचरला स्टोअर करू शकतो. तर फॉन्डंट अप्लाय केल्यानंतर आपण रूम टेम्परेचरला 3 ते 4 दिवस तो स्टोअर करू शकतो. कारण फॉन्डंट केक आपण फ्रीजमध्ये ठेवायचे नसतात, बाहेरच ठेवायचे असतात. फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला मॉइश्चर सुटतं आणि फॉन्डंट ओलसर होतो. त्यामुळे हा केक आता रूम टेम्परेचरलाच आपण ठेवणार आहोत आणि 3 ते 4 दिवस तो आरामात व्यवस्थित राहतो. हे बघा, ऑलमोस्ट एवढ्या थिकनेसमध्ये मी आता हा फॉन्डंट, मी तुम्हाला थोडंसं क्लोजअप दाखवते याचा. एवढ्या थिकनेसमध्ये हा फॉन्डंट मी रोल आउट करून घेतलेला आहे. आता हा एवढा रोल झाल्यानंतर आपण याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहोत. त्यानंतर रोलिंग पिनला सुद्धा कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो अशा प्रकारे रोल करून ठेवायचा आहे. आता आपण आपला केक आणणार आहोत, जो आपण चॉकलेट गनाश लावून सेट करायला ठेवलेला आहे. इथे माझा केक रेडी आहे आणि व्यवस्थित तो सेट झालेला आहे. आणि फक्त एवढ्या स्टेजपर्यंत आपण हा केक फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अदरवाईज आता फॉन्डंट लावल्यानंतर तो केक आता फ्रीजमध्ये जाणार नाही. तर हलक्या हाताने फॉन्डंट मी उचलणार आहे आणि आपल्याला एक अंदाज घेत हा फॉन्डंट केकवर अशा प्रकारे ठेवायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल फॉन्डंट मागे पुढे झाला असेल तर तुम्ही या स्टेजला तो हलक्या हाताने उचलून थोडासा ॲडजस्ट करू शकता. खूप पण त्याला मूव करायचं नाही आहे, नाही तर फॉन्डंट कट होण्याची शक्यता आहे. तर आता आपण केक पूर्णपणे कव्हर केलेला आहे. हे आहे स्मूथनर. सो याला मी थोडंसं कॉर्नफ्लोअर डस्ट करून घेते आणि आपल्याला हा वरचा सरफेस आधी प्लेन करून घ्यायचा आहे. या प्रकारे वरचा सरफेस पूर्ण प्लेन झाल्यानंतर आता आपल्याला साईडने फॉन्डंट अप्लाय करायचा आहे. सो साईडने करताना जर तुमच्या हातात अंगठी असेल तर ती तुम्ही काढून टाकायची आहे, कारण आता फॉन्डंट आपल्याला प्लेन करताना तो फॉन्डंट कट होण्याची शक्यता असते. सो एकदम केअरफुली आता बघा, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आपल्याला तो साईडला स्टिक करताना हलक्या हाताने आधी वरती उचलायचा आहे आणि मग तो आपल्याला केकच्या जशा साईड्स आहेत एकदम हलक्या हाताने थोडासा फक्त स्टिक करायचा आहे. पुन्हा एकदा इथे उचलायचा आहे आणि असा स्टिक करायचा आहे. हा गोल असल्यामुळे याला हे फोल्ड असतात, त्यामुळे हे फोल्ड आपल्याला हलक्या हाताने असे उचलून करंगळीच्या सहाय्याने हळूहळू आपल्याला केक
स्टिक करत जायचं आहे आणि एक्स्ट्राचा बाहेर लोटायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे पुन्हा एकदा सांगते, आपल्याला तो बाहेर ओढायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तो शेवटपर्यंत प्लेन करायचा आहे। खूप जर आपण याला ओढलं तर इथे तर अशा प्रकारे फॉन्डंटने कवर केल्यानंतर आपण हा केक आता रूम टेम्परेचरला स्टोअर करणार आहोत आणि यावर आपली कोणती थीम असेल त्या थीमचे स्ट्रक्चर्स तयार करून आपल्याला फॉन्डंटवर स्टिक करायचे आहेत। सो ते स्ट्रक्चर कसे तयार करायचे याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड होईल। तर अशा प्रकारे आजच्या केकमध्ये फॉन्डंटने केक कवर कसा करायचा हे आपण बघितलेलं आहे। सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक देऊन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।